हॅलो एव्हरीवन. माझं नाव संकेत अहिरे. रँक 14 ASO आणि STI. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बुक लिस्टबद्दल बोललो होतो. त्यामध्ये मी सर्व विषयाचे मी काही जे बुक्स वापरले होते त्याची लिस्ट सांगितली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक विषयाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये इतिहासाची स्ट्रॅटेजी शेअर करेल. अशा प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर इतिहासाची हिस्ट्रीची स्ट्रॅटेजी काय होती किंवा मी काय फॉलो केलं होतं, माझा काही रोडमॅप काय होता, मी ते तुम्हाला सांगतो. तर इतिहास आणि भूगोलाचा जो काही कंबाईनचा 2024च्या पेपरमध्ये जे काही प्रश्न होते 20 प्रश्न, त्यामध्ये माझे 18 प्रश्न बरोबर आले होते. तुम्ही माझी ही स्ट्रॅटेजी ग्रुप बी आणि सी प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही ठिकाणी वापरू शकतात. तर इतिहासाचे आपला जो काही सिलेबस दिला आहे, मेन्सचा असेल किंवा प्रीचा असेल, तर तिथे भारताचा आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राचा विशेष संदर्भ असं वापरलं आहे. त्यामुळे भारताचा इतिहास तर करायचाच आहे, पण महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त फोकस आपल्याला ठेवायचा आहे. भारताच्या इतिहासामध्ये जे काही आपले महाराष्ट्राचे समाजसुधारक असतील किंवा फ्रीडम फायटर्स, आपण तेच समाजसुधारक, तर त्यांचं महत्त्व जास्त आहे. म्हणजे लोकमान्य टिळक असतील, रानडे, गांधीजींचं मुंबईमध्ये खूप मोठं काम आहे. तसेच मग फुले शाहू आंबेडकर यांचा इतिहास असेल, हे तुम्हाला मेनली फोकस करायचं आहे. आता इतिहासामध्ये मी समाधान महाजन सरांचं पुस्तक वापरलेलं होतं. तर तुम्ही कोणतं इतर पुस्तक वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर या पुस्तकातून तुम्ही सिलेबसचे पॉईंट वाचावे. आता सिलेबस काय तर तुम्ही एकदा प्रत्येकाने तो बघावा. प्रिलिम्सचा असेल किंवा मेन्सचा असेल, दोन्ही सिलेबस तुम्ही कंपेअर करावे. आणि मेनचा सिलेबस थोडा डिटेलमध्ये दिला आहे, तर तो तुम्हाला अभ्यासासाठी जास्त फायदेशीर ठरू शकतो. आता मी काही महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला सांगतो यामध्ये, की कोणत्या गोष्टीवर जास्त भर देणं गरजेचं आहे. बरोबर, हे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, पण इतरही जे काही रेग्युलर सिलेबसचे मुद्दे आहेत ते सर्व तुम्ही करणं अपेक्षित आहे. कारण महत्त्वाचे पॉईंट हे एक तुम्हाला प्रायोरिटी म्हणजे पहिले करायचे म्हणून सांगितले आहे, पण त्यानंतर जे काही इतर आहेत मुद्दे ते सुद्धा तुम्हाला करावेच लागणार. तर महत्त्वाच्या पॉईंट्समध्ये पहिला येतो विविध धार्मिक चळवळी. आता यामध्ये काय येतं तर प्रार्थना समाज असेल, बरोबर, सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज असेल किंवा इतर जे काही सार्वजनिक सभा, असे महत्त्वाचे वेगवेगळे समाज आहेत, ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघू शकता. तर त्याबद्दल आयोगाचा एक ते दोन प्रश्न फिक्स असतात, प्रिलिम्सला असेल किंवा मेन्सला असेल, तर ते तुम्ही पहिले करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर कामगारांच्या संघटना आणि चळवळी, बरोबर, मग त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे असतील किंवा नाम जोशी असतील, यांच्या ज्या काही महत्त्वाच्या संस्था होत्या त्यांचं योगदान होतं. आणि चळवळींमध्ये मग मुंबईमध्ये असणारे गिरणी कामगारांच्या ज्या काही संघटना होत्या, मग हे तुम्ही पुस्तकातून बघणं, याचं डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे महत्त्वाची वृत्तपत्रे. आयोगाचा फेमस टॉपिक आहे वृत्तपत्रे. म्हणजे त्यामध्ये ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, जे ज्ञानवाले 3-4 वृत्तपत्र आहेत, किंवा मग बॉम्बे हेराल्ड असेल, बरोबर, बॉम्बे गॅझेट असेल, हे जे 4 सेम नावाचे आहेत त्यांचा कालक्रम लावायला विचारला होता. किंवा मग इतर वृत्तपत्र, जे काही मराठा इतर जे काही वृत्तपत्र होती, त्याच्यामध्ये तुम्हाला केशवराव जेदे, दिनकरराव जवळकर यांचे जे काही वृत्तपत्र आहे ते तुम्हाला महत्त्वाचे, ते बघा तुम्ही. महात्मा फुलेंचे वृत्तपत्र असतील, बरोबर, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही मासिक वृत्तपत्र, ते सर्व तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्यावर प्रश्न आयोग दरवर्षी विचारतोय. त्यानंतर शेतकरी, कोळी, भिल्ल उठाव, बरोबर, यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. भिल्लांच्या उठावामध्ये ते काही 1830च्या अराऊंड जो काही उठाव झाला होता, त्यामध्ये मग ते काजी सिंग भिल्ल किंवा इतर जे काही भिल्ल आहेत त्यांची नावं आहेत, त्यावर प्रश्न विचारला आहे प्रिलिम्समध्ये. रामोशींचा उठावावर प्रश्न विचारला आहे. त्यामुळे हे देखील तुम्हाला समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये सगळे पॉईंट्स दिलेले आहेत, ते तुम्ही प्रॉपर वाचले तर तुमचा हा पॉईंट कवर होऊन जाईल. म्हणजे वरचे जेवढे पण मी पॉईंट सांगतो ते समाधान महाजन सरांच्या पुस्तकात प्रॉपर कवर केले. ते तुम्हाला खूप, म्हणजे आपण म्हणू शकतो की सोर्स हा बेस्ट सोर्स आहे ते पुस्तक, त्यामुळे ते फॉलो करा तुम्ही. त्यानंतर 1857चा उठाव. आता 1857चा उठावसुद्धा दरवर्षी, मग ते काही जे काही राज्य असतील, वेगवेगळे संस्थानिक असतील, मग त्यांना इंग्रज अधिकारी त्यांच्यामध्ये झालेला संघर्ष, म्हणजे झाशीची राणी असेल, मग तात्या टोपे, बरोबर, नानासाहेब पेशवे यांबद्दल प्रश्न कायम विचारला जातो. सो 1857चा उठाव देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीच्या घटना, मग त्यामध्ये आपलं जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना असेल, मग त्यामध्ये सर्वांचं योगदान, त्या आधीच्या संघटना असतील, बरोबर, पहिले राष्ट्रीय काँग्रेसमधील जे महत्त्वाचे अधिवेशनं झाले त्यांचे अध्यक्ष, त्यामध्ये महाराष्ट्रातील लोकांचं योगदान असेल, बरोबर, महाराष्ट्रात झालेले अधिवेशनं असेल, त्यामध्ये झालेले महत्त्वाचे निर्णय असतील, त्यामुळे हे देखील महत्त्वाचे. त्यानंतर सविनय कायदेभंग असेल,
व चले जाव आंदोलन असेल, हे जेवढे महत्त्वाचे पॉईंट आहे त्यावर प्रश्न आयोग दरवर्षी विचारते, त्यामुळे ते देखील तुम्हाला करायचे. आणि शेवटी म्हणजे महत्त्वाचे समाजसुधारक, त्यामध्ये फुले, शाहू, आंबेडकर, रानडे, गोखले, आगरकर, त्यानंतर लहुजी, वस्ताद असतील, सगळे तुम्हाला समाजसुधारक महत्त्वाचे ते तुम्हाला करायचे. हे पॉईंट तुम्ही पहिले फोकस करा, या पॉईंटनुसार अभ्यास करा आणि त्याच्याबरोबरच आयोगाचे मागच्या वर्षीचे पूर्वचे आणि मुख्यचे PYQ हे तुम्ही कम्पेअर करा, ॲनलाईज करा आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करा. मला वाटतं नक्कीच तुम्हाला इतिहासाच्या अभ्यासामध्ये याचा नक्कीच मदत होईल. यामधून तुम्हाला 7 ते 8 प्रश्न विचारले जातील. बाकीचे 2 ते 3 प्रश्न हे आयोगाच्या पेपरमध्ये ऑन द स्पॉट आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे असं वाटतं की हे आपण कधीच वाचलेलं नाही. ते तुम्हाला तुमच्या लॉजिकवर तुम्हाला सोडवायचे. म्हणजे तुमच्याकडे जी काही माहिती त्याच्या थ्रू तुम्ही एलिमिनेशन टेक्निक वापरायची. हे म्हणजे आता आम्हाला एक प्रश्न होता 2024च्या मेन्सला, की मी तो सांगतो तुम्हाला, 1 मिनिट. हां, तर तो प्रश्न असा होता की हिंदू महासभा काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक ठरेल व काँग्रेस सुदृढ बनेल यासाठी स्थापन करण्यात आली, असं विधान किंवा असं कोणी सांगितलं होतं? ऑप्शन होते लाला लजपतराय, विदा सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित मदन मोहन मालवीय. आता हिंदू महासभा काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. मग हिंदू महासभेमध्ये लाला लजपतरायांचा रोल आहे का? तर नाही आहे एवढा रोल, बरोबर. त्यानंतर सावरकर आणि हिंदू महासभा हे जवळचं नातं आहे, बरोबर. पण हिंदू महासभा ही काँग्रेसची प्रतिस्पर्धी नसून काँग्रेसच्या कार्याला पूरक आहे. आता काँग्रेसची वाहवा करणं हे सावरकर करतील का? तर हे थोडं लॉजिक तुम्ही लावू शकता की काँग्रेस आणि सावरकर हे थोडंसं नातं किंवा आपण म्हणू शकतो की विरोधाभासी वाटतं. त्यामुळे तो ऑप्शन एलिमिनेट करायचा. श्यामाप्रसाद मुखर्जी हे स्वातंत्र्यानंतर आले राजकारणामध्ये, त्यामुळे हे वाक्य देखील कोण बोलू शकतं? मग पंडित मदन मोहन मालवीय असेल किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी, या 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला ठरवायचं आहे. त्यातल्या त्यात मदन मोहन मालवीय हे हिंदू महासभेच्या स्थापनेच्या आपण म्हणू शकतो की महत्त्वाचे नेते होते. त्यामुळे त्यांचा ऑप्शन सिलेक्ट करणं हे महत्त्वाचं किंवा योग्य ठरतं आणि मी तोच ऑप्शन सिलेक्ट केला आणि उत्तर बरोबर आलं. सो असे प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळे लॉजिक आहे, ते तुम्हाला डिसाइडिंग ठरणार. म्हणजे इतिहासामध्ये तुम्ही अभ्यास जरी सगळा केला तरी तिथे 6 ते 7 प्रश्नच तुम्हाला कंटेंटचे राहणार. 2 ते 3 प्रश्न हे असे तुम्हाला वेगवेगळे लॉजिक लावूनच सोडवायचे आहेत आणि ते मुलांचे बरोबर येतात. त्यामुळेच सध्या कट ऑफ वाढत आहे. त्यामुळे तुम्ही देखील PYQ वाचा, थोडं हे अशी अवांतर जी काही माहिती त्याच्या थ्रू हे उत्तरं सोडवायचा प्रयत्न करा. त्यासाठी टेस्ट सिरीज सोडवा आणि रिव्हिजन करा, नोट्स बनवा. हेच इनफ आहे, दुसरं काही करायचं नाही. ही झाली इतिहासाची स्ट्रॅटेजी. मी भूगोलाची देखील नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो. असेच मी पॉईंट्स बनवले आहेत, पण तुम्ही देखील इतर सर्व पॉईंट करणं गरजेचं आहे. फक्त या पॉईंटला जास्त महत्त्व द्या, पण इतर सर्व पॉईंट्स कवर करणं हे तेवढंच गरजेचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की कसं आहे, काय इम्प्रूव्हमेंट करू, कारण मला काही एवढी आयडिया नाही आहे. मी नवीनच व्हिडिओ बनवत आहे. आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल पण मी चालू केलं आहे, MPSC बाय संकेत नावाचं. ते तुम्ही सर्च करा टेलिग्रामला, MPSC बाय संकेत, ते पण जॉईन करा. तिथे अपडेट टाकत राहील. धन्यवाद. थँक्यू सो मच.